तर काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ज्युपिटर रुग्णालयात दाखल झालेले होते। त्यांच्यावर सध्या सीटी स्कॅन केलं जाणार असल्याची माहिती आहे। त्यांना घशाचा संसर्ग झालेला आहे। त्यांच्या शरीरात पांढऱ्या पेशी वाढलेल्या आहेत। त्यांना आपल्याला आठवत असेल गेले 4 ते 5 दिवस त्यांची तब्येत बरी नाहीये। दरेगावी असताना सुद्धा त्यांची प्रकृती ठीक नव्हती। तिथे सुद्धा डॉक्टरांकडून त्यांच्या प्रकृतीची तपासणी करण्यात आलेली होती। आता त्यांना ज्युपिटर रुग्णालयात दाखल करण्यात आले। अधिकची माहिती आपले प्रतिनिधी निवृत्ती बाबर यांच्याकडून घेऊया। निवृत्ती, आत्ताचे अपडेट्स काय आहेत शिंदेंच्या प्रकृतीबाबतचे? ते आहे ते घरी निघाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। दुपारी 1:30 वाजता एकनाथ शिंदे यांना या ठिकाणी दाखल करण्यात आलं होतं। त्यांचं एक्सरे त्याचसोबतच चेकअप साठी आलो होतो आणि आता तब्येत उत्तम आहे। चेकअपसाठी आलो होतो, आता तब्येत उत्तम आहे असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलेलं आहे। चेकअपसाठी आल्याचं, ज्युपिटर रुग्णालयात चेकअपसाठी आल्याचं एकनाथ शिंदे यांनी सांगितलेलं आहे। काळजीवाहू मुख्यमंत्री आहेत एकनाथ शिंदे, ते ज्युपिटर रुग्णालयातून आता बाहेर पडतायत आणि त्यावेळी बोलताना तब्येत उत्तम आहे, चेकअपसाठी आल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे। त्यांना घशाचा संसर्ग झालेला होता, त्या संदर्भातल्या काही तपासण्या करण्यात आलेल्या आहेत। ताप येत होता, त्यामुळे त्याबाबतच्या काही तपासण्या सुद्धा करण्यात आल्या। त्यांच्या शरीरात पांढऱ्या पेशी वाढल्याची माहिती डॉक्टरांनी दिलेली आहे। अधिकची माहिती आपले प्रतिनिधी निवृत्ती बाबर यांच्याकडून घेऊया। निवृत्ती, जसं शिंदेंनी सांगितलं चेकअपसाठी ते आलेले होते, काय अपडेट्स आहेत? ही दृश्य आपण पाहतोय, ज्युपिटर रुग्णालयातून आता काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बाहेर पडतायत। चेकअपसाठी आलेलं होतं, प्रकृती उत्तम आहे असं बाहेर पडताना एकनाथ शिंदे यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना सांगितलेलं आहे। त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी होत्या, ठाण्याचे जिल्हाधिकारी होते आणि काही महत्त्वाचे कार्यकर्ते, पुत्र श्रीकांत शिंदे सुद्धा त्यांच्यासोबत आता या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत। ज्युपिटर रुग्णालयातनं आता एकनाथ शिंदे बाहेर पडतायत। चेकअपसाठी आल्याचं त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे। त्यांना घशाचा संसर्ग झालेला होता, त्यांच्या शरीरात पांढऱ्या पेशी